अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, दत्त जयंती सप्ताह झाला. दत्त जयंती सप्ताहामध्ये 55 लाखापेक्षा जास्त गुरुचरित्र पारायण घडले. आता हा जो आकडा आहे हा केंद्रातला आहे, पण बऱ्याच लोकांनी घरातही पारायण केले. बघा, या गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये 55 लाख गुरुचरित्र पारायण झाले, ज्या किती मोठा रेकॉर्ड आहे. या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण प्रहर केले, याग केले, सगळ्या सेवा सुंदर पद्धतीने केल्या. आणि काय होतं माहिती का, जेव्हा जेव्हा प्रहर असतात, याग असतात, स्वामी पुण्यतिथी निमित्त आहे, दत्त जयंती निमित्त आपण खूप सेवा करतो. पण मध्ये काय, मध्ये तुम्ही सेवा करता का? मध्ये तुमच्याकडनं सेवा घडते का? ताई, आम्हाला काही कारणाने गुरुचरित्र पारायण करायला आत्ता नाही जमलं. अहो, तुमच्या मनात श्रद्धा आहे, तुम्ही कधीही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. तुम्हाला माहिती का, वर्षाला 12 बऱ्याच महिला आहेत ज्यांच्या घरात दर महिन्याला गुरुचरित्र पारायण घडतं आणि त्यांचं आयुष्य किती बदलून गेलं आहे. किंवा काही लोकांना सेवा दिली जाते की तुम्ही वर्षाखेरीज गुरुचरित्र पारायण करा. स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा सेवा सांगितली जाते की जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असतं. तुम्ही विचार करा, सप्ताह काळात आपण पारायणाला बसतो, अनुभव येतो. जर दर महिन्याला तुमच्या घरात पारायण होत असेल तर विचार करा, तुमच्या घरातली पॉझिटिव्हिटी, तुमच्या घरातला ऑरा किती क्लिअर होत असेल. तुमच्या घरात कुठलेच दोष, कुठलेच संकट, कुठलेच त्रास उद्भवत नाही. या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे. पण आता दत्त जयंती झाली, सप्ताह झाले, सगळं झालं, पण नंतर काय? तुम्ही स्वामी सेवा होते का? तुमच्याकडनं स्वामी सेवा घडते का? ताई, माझी खूप इच्छा आहे स्वामी सेवा करायची, पण काय करू ग? वेळ मिळत नाही. काय काय करू मी? माझ्याकडनं होतच नाही. खरं तर कधी कधी परिस्थिती माझी सुद्धा अशी होती की खरंच होत नाही, पण मी पण काही कमी नाही आहे. रात्री 12 जरी वाजले तरी स्वामीचरित्र सारामृत श्री गुरुपीठ ॲपवर वाचल्याशिवाय मी झोपत नाही, एवढं आहे. आता मी झोपून वाचते मी असं अजिबात म्हणणार नाही, पण अगदी माझ्या बाळाला झोका देता देता तेवढं तरी मी करते. आता मी खूप जगाच्या पलीकडे काही करत नाही आहे, हे काही सांगण्याची गोष्ट नाही, पण मला एक सांगायचं आहे की मला करायचंय. माझ्या अडचणी, माझे संकट, माझे त्रास, माझे दुःख हे आयुष्यभर आपल्या सोबत असणार आहे. ते सोबत आल्यानंतर सोबतच जाणार आहे आपल्या. पण आपल्याकडनं सेवा घडते का? सप्ताह काळात प्रहर, याग सगळं तुम्ही केलं, पण दररोजची नित्य सेवा तुमच्याकडनं घडते का? आपल्या मनाला हा प्रश्न विचारा. कधी कधी अशी वेळ येते की 8-8, 9-9 दिवस देवपूजा सुद्धा होत नाही. का होत नाही? त्याची कारणं असंख्य असतात. मी तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यातली जी काही दरिद्री आहे, जी काही नकारात्मकता आहे, जी काही माझी बाधा आहे, ते मला ह्या चांगल्या गोष्टी करू देणार का नाही करू देणार. आजही असा कुठलाच नाही की ज्याला कुठला त्रास होत नाही. म्हणजे त्रास होणं म्हणजेच काय, की ज्याच्याकडनं सेवा घडते, तंतोतंत घडते, असं नाही आहे. पण किती पण अडचणी आली, किती पण दुःख आले, किती पण त्रास झाला, तरीही तुम्ही सेवा करू शकता. बघा, लवकर म्हणजे 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने ना एक सुंदर सेवा मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्याकडे नामजप होतं का? तुम्ही महाराजांचं नामजप करता का? रोज तुम्ही 3 अध्याय 11 माळी पठण करता का? कोण कोण करतं सांगा, मला नक्की कमेंट करा. याचं कारण तुम्हाला सांगते. आता तुमच्यापासून माझ्यापर्यंत बऱ्याच काही जबाबदाऱ्या असतात आपल्या, त्याच्यामुळे सेवा स्किप होते. पण मी तुम्हाला ते सांगते की श्री गुरुपीठ ॲप आणि स्वामी सेवा करायला बघा, संकल्पयुक्त काही सेवा असतात ते महाराजांसमोर बसून करायचं असतं. पण नित्य सेवा, प्रवास करत आहात, कुठे पण आहात तुम्ही जगाच्या पाठीवर, तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता. मग तुम्ही चालत आहात किंवा तुम्ही प्रवास करत आहात, वॉकिंगला जाण्याच्या आधी किंवा गार्डन मध्ये बसून तुम्ही नित्य सेवा करू शकता. मला सांगायचं आहे की तुम्ही सेवा करताना हे महत्वाचं आहे, नियमांपलीकडे सुद्धा आपले महाराज आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ताई, बाळ आहे, फीड करता करता मी वाचते, मला खूप छान वाटतं असं की हो, तो बाळ, तुम्ही त्याला दूध पाजता सुद्धा तुम्ही सेवा करता. म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आणि गर्वाची गोष्ट आहे की कितीही अडचणी आल्या, किती काही आलं ताई ना, मी स्वामी सेवा सोडणार नाही. किती पण संकट येऊ द्या, महाराजांनी थोडेसे त्रास जरी दिले तरी पण मी पण काही त्यांची सेवा सोडणार नाही. जोपर्यंत ही मनात तुमची सद्भावना निर्माण होत नाही ना, तोपर्यंत मग फक्त कुठले सणवार आले की आपण देवदेव करतो, कुठलं काही आलं की देवदेव करतो. पण नित्य नियमाने मला सांगा, असं कोण आहे ज्याला वाटतं की महाराजांनी एकदाच दर्शन द्यावं आणि मग परत त्यांनी माझ्याकडे बघूच नाही?
असं नाही आहे. दररोज नाम जप जो महाराजांना आठवतो, नाम जप केल्याने आपण परमेश्वराच्या खूप जवळ जातो. आणि जेव्हा आपण या परमेश्वराच्या जवळ जातो तेव्हा मनातली ईर्ष्या, घर व्हावं, गाडी व्हावं, हे इकडे फिरणं तिकडे फिरणं, ही लाईफस्टाईल ती लाईफस्टाईल, ह्याच्या पलीकडे पण समाधान मिळतं. आणि हे समाधान लाख मोलाचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे. आपण ते दुःख थांबवू शकतो का? आजच्या घडीला बघायला गेलं तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय तर कुठेतरी कोणाचं तरी लग्न होत असेल, कोणाच्या घरात बाळ जन्माला येत असेल, तर कोणीतरी मृत्यूशी सामना करत असेल, कुठेतरी काहीतरी वाईट घडत असेल, तर कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असेल. पण हे सगळं थांबवू शकतो का आपण? आपण वाईट गोष्ट थांबवू शकतो का? मग जर हे काही थांबवू शकत नाही तर आपल्याला आपल्या आयुष्यात आलेली संकट, दुःख पण आपण थांबवू शकत नाही. त्या परिणामाचा विचार करण्यापेक्षा जर तुम्ही नाम जप केलं, नाही ना मला सकाळी जमत, तुम्ही संध्याकाळी करा. नाही ना मला संध्याकाळी जमत, तुम्ही रात्री 11 वाजता करा. बघा, सगळे झोपले आहेत, 3 अध्याय वाचायला किती मिनिटं लागतं सांगा बरं. आता जे नवीन आहे त्यांनी, ताई मी रोज एक एक अध्याय वाचू शकते का? हरकत नाही. एक एक अध्यायाने तुम्ही सुरुवात करा. कारण जे नवीन आहे, ज्यांना काहीच माहिती नाही की ताई हे काय असतं ग, हे काय आहे, नेमकी स्वामी सेवा कशी करावी मला सांग बरं ताई. मग अशा वेळेस स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ना तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. अख्खं आयुष्य 360 डिग्रीमध्ये तुमचं आयुष्य बदलणारा हा ग्रंथ आहे. एकदा तुम्ही तो हातात घ्या. एकदा स्वामीचरित्र सारामृत केलं की लगेच स्वामी म्हणतील बघ तुला काय पाहिजे, असं होणार नाही. वर्षाखेरीस 108 पारायण करायचे असतात स्वामीचरित्र सारामृताचे. वैयक्तिक अनुभव घेते, 108 लगातार होत नाही. मग असं स्वामी पुण्यतिथी आली, प्रगट दिन आला किंवा महिन्याला माझे 21-21 पारायण मी करते. ह्या पद्धतीने मी 108 पारायण करते. देखावा नाही आहे, तुमच्यासारखंच माझं पण आहे. कधी काही लहान बाळ असल्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. पण तरी पण माझं चालू असतं की नाही मी करणार आहे, महाराज आहे ना ते करून घेतील. अगदी रोज एक पारायण करायला जमतं तर कधी कधी 7-7 अध्याय मी पठण करते. कधी कधी एकदा पारायणाला सुरुवात केली की आज माझा पहिला दिवस आणि 3च अध्याय झाले, मग मी नंतर 3-3 अध्याय पठण करते. किंवा आज माझे 7 अध्याय झाले, 7-7 अध्याय पठण करून माझे 3 दिवसात एक पारायण होतं. आणि कधी कधी लहर आली तर मग एक पारायण होतं. शेवटी करता करविता महाराज आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. पण नाम जपासारखी प्रभावी सेवा कुठेच नाहीये जगात. तुम्ही चालता बोलता फिरता झोपता खाता पिता सगळं तुम्ही श्री स्वामी समर्थ. अगदी आता ताई म्हणजे बरेच लोक साईबाबांची पण सेवा करतात, काही लोक गजानन महाराजांची सेवा करतात. तुमचे जे गुरु आहे त्याचं तुम्ही नाम जप, चालता फिरता नाम जप तुम्ही करू शकता, ज्याला कुठलंच बंधन नाही. तुम्ही हे फक्त काही महिने करून बघा. आपलं असंच होतं बघा की रोज कुळदेवीची सेवा करायची असते. चैत्र पौर्णिमा आली, सॉरी चैत्र नवरात्र आली, शारदीय नवरात्र आली की आपल्याला आपली देवी आठवते. पण रोजचं काय? रोजची तुमची देवपूजा होते का? देवीचं नाम जप, देवीला प्रार्थना करता का? देवीला कृतज्ञता व्यक्त करता का? वर्षातून एकदा मूळ पीठावर जाऊन देवीची सेवा करता का? देवीचा मान सन्मान करता का? ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण आपलं दुःख बघतो आणि जेव्हा लोकांचं दुःख ऐकतो ना त्यावेळेस खरंच परमेश्वराचे आभार मानावे वाटतात की देवा अशी वेळ तू माझ्यावर नाही आली. म्हणजे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, तुझं माझ्यावर किती लक्ष आहे की अशी वेळ तू माझ्यावर नाही आली. मी तुम्हाला सांगते, प्रत्येकाचं दुःख आपल्या दुःखापेक्षा खूप मोठं असतं. आणि ज्याचं दुःख मोठं आहे त्याच्यापेक्षा पण अजून मोठ्या दुःखाचे लोक आहे. मग अशा वेळेस खरंच परमेश्वराचे. आणि शेवटी बघा, हे कर्म आहे. कर्माचा फेरा तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणालाच चुकला नाही. एवढंच आहे, जेव्हा सेवा करतो ना त्या कर्माची तीव्रता, त्या भोगाची तीव्रता खूप कमी होते. काही काही लोक, आणि मनुष्य जन्म हा उपभोग घेण्यासाठी आलाय. वाईट गोष्टीचा पण उपभोग आपण घेत असतो भरपूर, चांगल्या गोष्टीचा पण उपभोग आपण घेत असतो. भरपूर नाही म्हणणार मी, कारण ते आपलं आयुष्य आहे. मनुष्य जन्म भेटला आहे. आपण म्हणतो ना ह्या जन्माचा ह्याच जन्मात बाबा परत तुम्हाला भेटू नको. याचं कारण काय? आपल्याला पण जे काही भोग आहे चांगलं वाईट ते ह्याच जन्मात भोगायचे. पण परत मनुष्य जन्म जरी भेटला तरी पण सेवा करण्यासाठी आणि नामजप करून इतकं नामजप करायचं ना की जी काही भोगाची तीव्रता आहे. आणि बघा, आपण नेहमी म्हणत असतो की मला माझ्या लेकराबाळांसाठी ना खूप काही कमवून जायचं आहे. भले माझे आत्ता किती पण हाल आहे, पण माझ्या लेकराबाळांचे मला हाल नाही करायचे. जेव्हा तुम्ही असं म्हणता की आपण त्यांच्यासाठी मला खूप कमवून जायचं, मग त्यांना घर गाडी घोडे पैसा सोनं नाणं, पण मी तर म्हणते ना तुमची सेवा इतकी वाढवा, तुमचं नाम जप इतकं वाढवा
तुमचे कर्म इतके चांगले ठेवा ना की त्या कर्माचं फळ तुम्हाला तर भेटेल, पण तुमच्या नंतरच्या पिढीला सुद्धा मिळेल. कारण पैसा खूप आहे आणि आपण म्हणतो ना, त्याचं नव्हतं झालं, बापाने तर खूप कमवून ठेवलं होतं, लेकाने काहीच केलं नाही, किंवा लेकाने जेवढं होतं तेवढं संपवलं. त्याच्यापेक्षा चांगले कर्म, नामजप, महाराजांची सेवा, बस दत्तसेवा, स्वामी सेवा, माझं गुरुबळ चांगलं व्हावं. आणि माझे आपण नेहमी म्हणजे पत्रिका दाखवत असतो, आपण आपला हात दाखवत असतो, पण जेव्हा महाराजांची सेवा करत असतो तेव्हा खरंच तुम्हाला सांगते, पत्रिका, कुठला गुरु आहे, कुठलं काय आहे, गुरुबळ जर तुमचं चांगलं असेल, तुमच्याकडनं जर गुरूंची सेवा होत असेल तर काहीच घाबरायचं नाही. कारण आपण आपल्या आयुष्याची नौका महाराजांच्या हातात दिलेली आहे. ते करता करविता आहे. तुला कधी, कुठे, केव्हा, काय द्यायचं ते महाराजांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्या परिणामाचा विचार करण्यापेक्षा याच्याकडे एवढं, माझ्याकडे तेवढं, आणि जोपर्यंत हे संपत नाही ना तोपर्यंत आपण असाच संघर्ष करत राहतो. आणि हे कधी संपेल? जोपर्यंत तुम्ही नामजप करत नाही, जोपर्यंत तुम्ही नित्य सेवा करत नाही. अन्न, वस्त्र, निवारा. रोज आपण खाल्ल्याशिवाय झोपतो का? रोज आपण पाणी पिल्याशिवाय झोपतो का? रोज एखादा फोन कॉल केल्याशिवाय झोपतो का? रोज स्क्रोल केल्याशिवाय झोपतो का? नाही ना. तसंच ही सवय लावायची. 3 अध्यायामध्ये ताई मासिक धर्म आल्यावर आपण नित्यसेवा थांबवतो, पण नामजप करू शकतो. त्याला काहीच बंधन नाही. तुम्ही मासिक धर्मात सुद्धा श्री स्वामी समर्थ, तुम्ही असं करा, आणि अचानक एखादी गाडी येईल, अचानक एखादं काहीतरी येईल, की तिकडे महाराजांचं नाव असेल, श्री स्वामी समर्थ नाव असेल, किती भारी. आणि खरं तर तुम्ही महाराजांना आठवता म्हणून महाराजांना येत बरं का, महाराजांना तुम्हाला बघायचं असं म्हणून ते तुमच्यासाठी येतात. खरंच हे अनुभव आहे की आता मी कुठेतरी चालली आहे, मी म्हणते की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अचानक समोर आले, किती तो आनंद, बाप रे. असं होतं की काय करू आणि काय नाही, की महाराज मी तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही माझ्या समोर आले. पण ते तुम्ही नाव घेतलं म्हणून नाही आले, त्यांना तुम्हाला बघायचं असतं, त्यांना तुम्हाला दर्शन द्यायचं असतं. अगं तू माझं नामजप करते ना, पण मी तुझ्या पाठीमागे आहे, मी तुझ्या सोबत आहे, तू काळजी करू नको. आणि हा खूप मोठा आनंद आहे, हा जगातला आनंद आहे. पण हा असा तसा नाहीये. जो नामजप करत असतो, जो नित्यसेवा करतो, नित्यसेवा हा मूळ आहे, नित्यसेवा हा पाया आहे. एखादं झाड आपण लावल्यावर त्याची खूप फळं फुलं आपल्याला मिळतात, पण जे झाड आहे, जो मूळ आहे, ती नित्यसेवा आहे. जोपर्यंत तुम्ही कुठली पण सेवा करत आहात, जोपर्यंत नित्यसेवा तुमच्याकडनं व्यवस्थित होत नाही. आता एखादा दिवस स्किप झाला तर असं काही नाही बरं का, त्याचं तर काही बंधनच नाही, की एखादा दिवस जरी स्किप झाला, कुठेतरी गावाला गेले, कुठेतरी ट्रिपला तुम्ही गेले आणि ताई आजची नित्यसेवा राहिली, हरकत नाही, काहीच काळजी नाही, करू शकता तुम्ही. आता समजा माझे 1 ते 12 अध्याय झाले आणि मी गावाला गेले 3-4 दिवसासाठी, आल्यावर मी ते कंटिन्यू करेन, असं पण तुम्ही करू शकता. माझं काय म्हणणं आहे, तो ग्रंथ हातात घेऊन बघा, त्या ग्रंथाचं वाचन करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र जप करा. हां, आता मी सकाळी 11 माळी केल्या, मी 3 अध्याय वाचले आणि दिवसभर मी कोणाला तरी वाईटच बोलली, कोणाची तरी निंदा नालस्तीच केली, माझे कर्म अजिबात चांगले नाही आहे, मला कोणाचा अजिबात वाईट बघवत नाही, माझ्यामध्ये खूप अहंकार आहे, मी समोरच्याला खूप घालून पाडून बोलते, अशा वेळेस मी कितीही नित्यसेवा केली तरी मला त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण माझ्या कर्मात माझा देव आहे. माझ्या मनात काय चाललं आहे ना, मी आज तुमच्या समोर किती पण सोज्वळतेचा आणला, पण माझ्या मनात काय चालू आहे सगळं महाराज जाणतात. म्हणून मी कशी आहे हे महाराजांना माहिती आहे, आणि मी जशी आहे त्याप्रमाणेच मला त्याचं फळ मिळणार आहे. बाकी तुम्ही किती, अगं बाई तू किती चांगली, अगं बाई तू किती चांगली नाही, आपलं मन कसं आहे, आपले कर्म कसे आहे, आपल्या मनात कोणाबद्दल काय आहे, हे सगळं महाराजांना माहिती आहे. आणि ते तुमच्या प्रत्येक श्वासावर महाराजांचं लक्ष आहे, तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्मावर महाराजांचं लक्ष आहे. बघा, आपण कधी कधी कुणाला तरी रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो आणि आपल्याला त्याची शिक्षा मिळते. मग काहीतरी कुठेतरी लागणं, काहीतरी दुखणं, काहीतरी खुपणं. कारण आपला जेव्हा ऑरा क्लिअर होतो की माझी नित्यसेवा चालू आहे, काहीतरी माझं व्यवस्थित सगळं चालू आहे, आणि कोणीतरी काहीतरी मला वाईट बोललं, मग मी पण त्याला काहीतरी वाईट बोलते, मी त्याला काहीतरी वाईट बोलते, त्याची शिक्षा मला मिळते. आता तो मला वाईट बोलतो त्याची शिक्षा त्याला मिळते की नाही माहिती नाही, पण माझ्याकडनं जर कोणाला काही वाईट बोललं गेलं तर त्याची शिक्षा मला मिळतेच. कारण हे महाराजांचं लक्ष असतं. आणि आपले जे वाईट गुण आहे ते असे लगेच बाहेर फेकणार नाही आपण, ते इतके ठाम मांडून बसलेले आहे ना की ते तुमचं चांगलं. बघा, नित्यसेवा केली, गुरुचरित्र पारायण केलं, रुद्र पठण केलं, स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं की घरात भांडण होणार, घरात कोणीतरी काहीतरी बोलणार, काहीतरी होणार. का होणार? कारण हे तुमचे वाईट गुण आहे, हे तुमचे वाईट दोष आहे, जे तुम्हाला हे चांगलं काम करू देत नाही. म्हणून अडचणी येणार, दुःख येणार, संकट येणार, सेवा थांबवायची नाही.
काही पण होऊ तिकडे जगाच्या पाठीवर, मला माझी सेवा थांबवायची नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की काहीही झालं तरी पण आपल्याला सेवा थांबवायची नाही आहे. कितीही दुःख आले, कितीही संकट आले तरी माझे महाराज माझ्या पाठीशी आहे आणि ते सगळं चांगलं करणार आहे. करता करविता तूच एक स्वामीनाथा, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि हा जन्म दिला आहे तर ह्या जन्मात नामजप करायला विसरू नका. विधिलिखित नामजप आपल्याला सगळ्यांना ती सामूहिक सेवा करायची आहे. ती कशी, कुठे केव्हा करायची या संदर्भातली माहिती उद्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.